तर बघा मैत्रिणींनो, आज मी इथे 5 डिझायनर ब्लाऊज कसे शिवलेले आहे ते आज घेऊन आलेली आहे. तर बघा, आता हरतालिका येत आहे आणि हरतालिकानिमित्त आता बऱ्याचशा अशा लेडीज त्या डिझायनर ब्लाऊज शिवतात. आता इथे बघा, आता मी इथे बघा, हे मी इथे स्पेशल हरतालिकेचे हे ब्लाऊज शिवलेले आहे. तर इथे बघा, हे जे एक ब्लाऊज आहे, तर हे एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे. त्याला बघा, मी इथे साडीची इथे कोण डिझाईन लावलेली आहे आणि साडीचं फ्लावर लावलेलं आहे. त्यानंतर जे लटकनसुद्धा ही थोडी बाहीची धोकी शिल्लक राहिलेली होती, तर त्याचे लटकन म्हणून मी इथे असे चौकोनी लटकनसुद्धा लावलेले आहे. त्यानंतर इथे बघा, ज्या बाह्या आहे त्या मी इथे पफ स्लीवच्या शिवलेल्या आहे. आणि इथे बघा, समोरच्या साईडने मी इथे प्रिन्स कट केलेलं आहे. दोन्ही साईडच्या बाह्या बघा छान पफ्स आलेले आहे आणि हे थोडा इथे कापड कडक असल्यामुळे याचे पफ्स छान दिसत आहे. आणि इथे बघा, समोरच्या साईडने सुद्धा मी इथे प्रिन्स कट शिवलेला आहे आणि बघा प्रिन्स कट पण छान आलेले आहे. आता इथे बघा, जो पायपिंग आहे ती मी इथे गोल्डन कलरची दिलेली आहे. आणि इथे बघा, अशा प्रकारे हे इथे मी छान फिनिशिंग या ब्लाऊजला आलेली आहे. तर अशा प्रकारे मी इथे हे ब्लाऊज शिवलेलं आहे. तर बघा, छानसं असं हे डिझायनर ब्लाऊज इथे तयार झालेलं आहे. त्यानंतर हे दुसरं बघा, हे जे आहे हे जे झुम्मीचूर साडी आहे त्या झुम्मीचूर साडीवरचं हे ब्लाऊज आहे. आणि इथे बघा, हे जे ब्लाऊज आहे हे इथे मी कप्स टाकून शिवलेला आहे. आणि जो समोरचा भाग आहे तो मी इथे 3 लेअरचा 3 म्हणजे अस्तर लावून शिवलेला आहे. म्हणजे अस्तर आणि बघा, याच्या ज्या स्लीव्ज आहे त्या शॉर्ट आहे आणि इथे गोल गळा समोरचा मी इथे घेतलेला आहे. त्यानंतर बॅक साईडचा गळासुद्धा गोल शिवलेला आहे आणि जे पूर्ण वर्क आलेलं आहे ते मी बॅक साईडने घेतलेलं आहे. आणि जे बाह्यावर पण सुद्धा वर्क घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी एकदम छोटे छोटे लटकनसुद्धा लावून घेतलेले आहे. आता इथे बघा, इथे मी चेन लावलेली आहे. म्हणजे मी दोन्ही साईडने पॅक करून इथे एक साईडला चेन लावलेली आहे. तर हे चेनचं ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. बघा, छान हे ब्लाऊजची फिनिशिंग छान आलेली आहे आणि लुक्स पण छान दिसत आहे. त्यानंतर इथे बघा, हे जे तिसरं ब्लाऊज आहे बघा, इथे हे कटोरीचं ब्लाऊज आहे. तर बघा, छानशी अशी कटोरी इथे तयार झालेली आहे आणि फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे. आणि हे जे बघा, आतमधून मी इथे क्रॉसपट्टी अटॅच केलेली आहे आणि हे जे ब्लाऊज आहे पूर्ण मी आतमधून शिवलेलं आहे. आता इथे बघा, इथे जे बॅक साईडचा गळा आहे तो मी इथे अशा प्रकारे थोडा पानगळ्याचा आकार दिलेला आहे आणि इथे अशा प्रकारे डिझाईन लावून घेतलेली आहे. त्यामध्ये मी इथे मणीसुद्धा लावलेले आहे आणि गोल्डन कलरची लेस लावलेली आहे. तर अशा प्रकारे हे एक ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर इथे बघा, हे जे ब्लाऊज आहे हे 1.25 मीटर कापडचं मी इथे कापड आणून शिवलेलं आहे. आणि अशाच प्रकारचे मी इथे 3 ब्लाऊज शिवलेले आहे. कारण मी इथे बघा, हे जे ब्लाऊज इथे मी शिवलेले आहे, आता हे मी माझ्या ग्रुपवर टाकल्यानंतर इथे मला अशा प्रकारचे 3 ब्लाऊज शिवायला आलेले आहे. तर मी इथे बघा, कापड आणून ते अशी इथे 3 ब्लाऊज शिवलेले आहे. तर हा जो एक ब्लाऊज आहे तो मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर इथे बघा, इथे मी पफ स्लीव्ह शिवलेले आहे. इथे मी 2 लेअरचे स्लीव्ज हे शिवलेले आहे. छान हे असं हे लुक्स या ब्लाऊजला आलेलं आहे. त्यानंतर इथे बघा, इथे हे जे एक ब्लाऊज आहे हे बघा, हे कॉटनच्या साडीवरचं ब्लाऊज आहे आणि हे सिंपल गोल गळ्याचं मी इथे शिवलेलं आहे. आणि हा सुद्धा मी इथे कापड विकत आणून इथे शिवलेला आहे. त्यानंतर इथे बघा, ही जे बाही आहे, हे जी स्लीव्ज आहे ती मी इथे पफ स्लीव्ह शिवले आहे. पफ म्हणजे मी इथे थोडे 3 ते 4 पफ्स इथे केलेले आहे आणि छान अशी ही बाही तयार केलेली आहे. त्यानंतर इथे बाहीलासुद्धा मी इथे ब्लॅक कलरची इथे पायपिंग लावलेली आहे. आणि अशा प्रकारे हे सुद्धा एक ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी अशा प्रकारे इथे हे 5 डिझायनर ब्लाऊज आपल्यासोबत शेअर केलेले आहे. तर माझे हे शिवलेले ब्लाऊज हे हरतालिकाच्या निमित्त शिवलेले आहे. म्हणजे हरतालिका स्पेशल हे ब्लाऊज आहे. तर हे माझे ब्लाऊज आपल्याला कसे वाटले कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील. आणि बघा,